रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही जिंदगी ना मिलेगी दोबारा या फिल्ममध्ये आहात. त्यामध्ये 3 मित्र जेव्हा स्पेनमध्ये जातात आणि समुद्रावर जातात, बार्सिलोनामधल्या तशा पद्धतीचा तुम्हाला फील येतोय. तशाच पद्धतीचे लाल खडकं तुम्हाला तुमच्या आसपास दिसत आहेत. तुम्ही समुद्राच्या एका सुंदर बीचवर आहात आणि त्या लाल खडकांमुळे नॅचरल स्विमिंग पूल तयार झालाय असं तुम्हाला लक्षात येतंय. त्या बीचवरचं पाणी एवढं ट्रान्सपरंट आहे, एवढं स्वच्छ आहे की तुम्ही गळ्या इतक्या पाण्यामधून सुद्धा तळ पाहू शकताय. आणि जेव्हा सूर्यकिरणं त्या पाण्यामध्ये शिरतायत तेव्हा तुम्हाला तो पाण्याचा विशिष्ट प्रकाश त्या तळावर उमटलेला दिसतोय. त्याच्यामध्ये वाहणारे असंख्य असे मासे दिसत आहेत आणि तुम्ही म्हणताय की आपण खरंच महाराष्ट्रात आहोत. त्याचं उत्तर हो असं असतं. आज आपण जाणार आहोत गणेशगुळे बीचला. आयुष्य खूप सुंदर होऊन जातं जेव्हा आपण फिरत्या चाकावर कुठेतरी फिरायला निघतो. आम्ही असंच निघालो नगरवरून NH4 म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातनं जाणारा हायवे. पुणे क्रॉस केलं आणि छान मिसळ खाऊन आम्ही कोल्हापूरकडे निघालो होतो. काही स्पेसिफिक असा आमचा प्लॅन नव्हता, त्याच्यामुळे जिथं जाईल, जिथं आनंद मिळेल तशा ठिकाणी आम्ही जाणार होतो. कोल्हापूरमध्ये छान अशा पद्धतीचं जेवण केल्यानंतर आम्ही ठरवलं की संध्याकाळ आज कोकणात करूयात. मित्र होतो त्याच्यामुळे मस्तपैकी गाडीमध्ये निघालो. अंधार पडायच्या आत कोकणात उतरायचं होतं, त्यामुळे आम्ही आंबा घाट निवडला. आंबा घाट, त्या घाटाचं स्वतःचं असं एक वेगळंच वर्णन आहे, सौंदर्य आहे. सूर्यास्ताला जेव्हा तुम्ही कुठल्याही सह्याद्रीच्या घाटात असता तेव्हा तुम्हाला सनसेट हा अतिशय उत्तमरित्या बघता येतो. आणि विशेष करून जेव्हा तुम्ही कोकणाकडे उतरत असता तेव्हा तर खूपच सुंदर. 22 किलोमीटरचा असा आंबा घाट आम्ही हळूहळू मस्त मजा घेत उतरू लागलो आणि फायनली आम्ही कोकणात पोहोचलो. पुढे साखरपा गावावरून देवरुखपर्यंत गेलो. देवरुखमध्ये मस्त चहा घेतला आणि थोड्याच वेळात संगमेश्वरापर्यंत पोहोचलो. संगमेश्वरामध्ये मित्राचं एक काम होतं, ते काम कंप्लीट केलं आणि तिकडनं निघालो आम्ही दर्शनाला गणपतीपुळ्याच्या. गणपतीपुळ्याचं मंदिर हे नवरा माझा नवसाचा जेव्हा फिल्म आली होती, मी खूप लहान होतो तेव्हापासून माझ्या मनात होतं आणि त्यानंतर मी 1-2 वेळा तिकडे जाऊन सुद्धा आलो. गणपती बाप्पासमोर हात जोडले आणि खूप छान वाटलं. मंदिराबाहेर छान जेवण केलं आणि आम्ही निघालो रत्नागिरीहून पावसकडे. पावसपर्यंत पोहोचता पोहोचता किर्र असा अंधार पडला होता आणि रात्र आता व्हायला लागली होती. 10-11 वाजेपर्यंत आम्ही पावसच्या एका आश्रमामध्ये पोहोचलो. तिथे आम्हाला मुक्काम करायचा होता. दिवसभरात बरंच जेवण आम्ही केलं होतं, त्याच्यामुळे रात्रीचं जेवण आम्ही स्किप केलं आणि आम्हाला सर्वांना अपेक्षा होती की लवकरात लवकर सूर्योदय व्हावा आणि आम्ही गणेशगुळे बीचवर जावं. अशाच पद्धतीने सकाळ झाली. आम्ही सर्व गोष्टी आवरल्या. त्यानंतर निघालो पावसवरून गणेशगुळे बीचवर. 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आणि ते आम्ही छान कोकणातल्या सिंगल रोडवरनं छान आसपास आंब्याची झाडं, नारळाची झाडं यांना ऑब्झर्व करत करत चहा घेत घेत कंप्लीट केलं. बीचवर पोहोचल्यावर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं, कारण तिथे अजिबात गर्दी नव्हती. लोकांची कुठल्याही प्रकारची वर्दळ नव्हती. त्यामुळे आम्ही 4-5 मित्र फक्त त्या बीचवर होतो. गाडीमध्ये कपडे वगैरे ठेवले आणि आम्ही निघालो सरळ समुद्रामध्ये उडी मारायला. समुद्रामध्ये भिजणं हा एक खूप छान छंद आहे आमच्या सर्वांचा आणि मला याची विशेष आवड. सगळ्यात पहिले समुद्राला नमस्कार केला आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा स्टंट करणार नाही, आम्ही खोल पाण्यात जाणार नाही अशी एक शाश्वती देऊन हळूहळू गुडघ्या इतक्या, मग कमरे इतक्या आणि मग खांद्या इतक्या पाण्यापर्यंत पोहोचलो. पण अतिशय सेफ वाटत होतं. याचं कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाल खडकं त्या बीचवर अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतात. त्या लाल खडकांमध्ये नॅचरल स्विमिंग पूल तयार झालेले असतात. त्या खडकांवर टेकून तुम्ही आरामामध्ये समुद्राचा आनंद घेऊ शकता. आणि तुम्हाला आपण स्पेनमध्ये आहोत की काय असा प्रश्न अनेक वेळा पडून जाईल. डोळे उघडाल तेव्हा खरी खात्री पटेल की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहोत. खरंच कोकणामध्ये असे अनेक समुद्रकिनारे आपल्याला दिसतात जिथे लोकांची वर्दळही कमी आहे आणि ते अतिशय सुंदर आहेत. असे हिडन जेम्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. पण आपली एक जबाबदारी फार महत्त्वाची, हे लक्षात ठेवा. अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊ, एकटे जाऊ, कपल म्हणून जाऊ, फॅमिलीसोबत जाऊ, मित्रांसोबत जाऊ, या ठिकाणांना जसे आहेत तशाच पद्धतीने सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही पर्यटकांचीच आहे. तिथे गेल्यावर कुठल्याही प्रकारचा कचरा प्लीज करू नका. तिथलं नॅचरल सौंदर्य आहे म्हणून तुम्ही तिथे जाताय, ते बिघडवू प्लीज नका. 4-5 तास आम्ही त्या बीचवर होतो.
आणि जसा सूर्य डोक्यावर आला, दुपार होऊ लागली, तशाच पद्धतीने आम्ही आता पुन्हा झाडांमध्ये आलो आणि तिथे पर्यटन विभागाने तुम्हाला सर्व सुविधा केलेल्या आहेत. कपडे बदलण्याच्या सुविधेपासून वॉशरूमपर्यंत सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आमचं आवरून झालं आणि त्यानंतर आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये भूक लागली होती आणि तिथे जवळ छान अशा पद्धतीने अनेक पक्वान्न तुम्हाला मिळतात. त्यामध्ये सी फूड असतं, त्याच्यामध्ये सोलकढी असते, त्याच्यामध्ये नारळाचे अनेक पदार्थ असतात. या सगळ्या गोष्टींचा आम्ही आनंद घेतला आणि पुढच्या ठिकाणावर निघालो. तर पुढचं ठिकाण कुठलं हे कळेलच काही दिवसांमध्ये. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.